हॅलो फ्रेंड्स, तर आज आपण समोर दिसतोय तो प्रश्न बघत आहोत। तर हा प्रश्न दिसायला अगदी सोपा आहे, अगदी बेसिक कन्सेप्ट आहे, पण आपण कम्युनिटी टॅबला हा प्रश्न टाकलेला होता तर 60 ते 70 लोकांचं उत्तर चुकलेलं आहे। तर प्रश्न कसा सॉल्व करायचा अगदी इझिली ते बघूयात आपण। आता बघा, पहिला ऑप्शन काय आहे, 5 चा वर्ग अधिक 5 चा 0 घात। 5 चा वर्ग किती आहे, तर 5 चा वर्ग आहे 25 आणि 5 चा 0 घात म्हणजे किती आहे 1, म्हणजे ह्या दोघांची बेरीज केली तर किती येते 26 येते। ठीक आहे। आता दुसरा ऑप्शन बघा, 5 चा दुसरा घात भागिले 5 चा 0 घात, म्हणजेच 5 चा 0 का कोणत्याही संख्येचा 0 घातांक म्हणजे किती असतो 1 असतो आणि 5 चा वर्ग म्हणजे किती आहे 25। 25 ला जर 1 न भागलं तर तुमचं उत्तर किती येतं, तर उत्तर येतं 25। ठीक आहे। नंतर पुढे बघा, 5 चा वर्ग गुणिले 5 चा 0 घात। आता 5 चा वर्ग किती आहे आपल्याला माहिती आहे 25 गुणिले 5 चा 0 घात म्हणजे 1, म्हणजे 25 गुणिले 1 केलं तर उत्तर किती येतं 25 येतं। ठीक आहे। आता शेवटचा ऑप्शन 5 चा वर्ग आहे 25 वजा 5 चा 0 घात 1 बरोबर किती येतं 25 वजा 1 केल्यानंतर येतं 24। तर तुम्ही सॉल्व केल्यानंतर तुमचं उत्तर काय येतं, सगळ्यात मोठा सर्वात जास्त किंमत कशाची आहे 26 आहे, 25 आहे, 24 आहे की 25, तर ऑप्शन नंबर 1 हे तुमचं उत्तर असेल। पण बरेच लोक इथं काय करतात की बेरीज, गुणाकार, भागाकार आणि वजाबाकी याच्यामध्ये सॉल्व न करता डायरेक्ट उत्तर लिहितात की गुणाकार हा नेहमी जास्त असतो, त्याच्यामुळे बऱ्याच लोकांनी ऑप्शन नंबर 3 हे उत्तर दिलेलं आहे, तर ते उत्तर अगदी चुकीचं आहे। तर असे सोप्या प्रकारचे प्रश्न फक्त बघून उत्तर लिहायचं नाही, तर तुम्हाला ते सॉल्व करावं लागेल। ठीक आहे। त्यामुळे तुमचं उत्तर असेल ऑप्शन नंबर 1। अशाच पद्धतीने पुढचा प्रश्न तुम्ही सॉल्व करा आणि कमेंट बॉक्समध्ये उत्तर कमेंट करा। प्रश्न काय आहे बघा, 2 चा तिसरा घात गुणिले 2 चा 0 घात, म्हणजेच 2 चा तिसरा घात आणि 2 चा 0 घात यांचाच गुणाकार, भागाकार, बेरीज आणि वजाबाकी करा आणि जी किंमत सर्वात जास्त आहे त्याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा। थँक्यू।